सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मोनिया पुढे वाचे स्मरे राम जन्मोनिया पुढे वाचे स्मरे राम धरी हाती नेम अहर्निसी तयाच्या चिंतने निरसेन संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळीती कुणीत भावे गाता गीत विठोबाची तयाच्या चिंतने निरसेन संकट तराल दुर्घट भवसिंधू विठला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरणा संतांच्या त्यांच्या कृपा झाले बाबा दे सद्गुरु दास तुकार दयांचे किया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण ते जीवन श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओ ब्रह्म ज्ञानेश्वर करुणा
तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास माझी आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मनोजभम मारुती तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजवानरायुध मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपन्ने शरण 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 हनुमंता तुझा आलो नामंता काय भक्ती त्याच्या वाटा नवीला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत मस्तक सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निर्सेल संकट कराल दुर्घट भवसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आव्हान जगद्वंदे जगद्गुरु देवचे मागचे संत शिरोमणी संत सम्राट तुकोबाराय यांचा सर्वांच्या पाठांतरातील नामोपर प्रकरणातील नामाचं महत्व सांगणारा होता आद्यश्रीसाठी विठ्ठल वास्तविक पाहता आज या ठिकाणी वैकुंठवासी हनुमंत बाबा मोरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझे काम ठेवून
की हा माझ्या कामते गावामध्ये आमच्या गावामध्ये गेली 58 वर्ष चालत आलेला हा अखंड नामयज्ञ आणि या 58 वर्षाच्या कालांतराने आज या ठिकाणी गेले 3 वर्ष सतत सामुदायिक पारायण सोहळा आयोजित आहे आणि ह्या पारायणाच्या निमित्ताने आजची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराला आज या ठिकाणी मिळाली. आणि आज या ठिकाणी माझं परम भाग्य असेल पुण्य फळले बहुत दिवस भाग्य उद्याचं. कारण या माझ्या कामते गावामध्ये खरोखर गेले 58 वर्ष चालत आलेला अखंड नामयज्ञ तसा चालत आलाच नसता. पूर्वजांचा ठेवा होता असेल पुण्य सामुग्री तरीच नाम गेले देवाग्री श्रीरामाचे. आणि या पूर्वजांच्या मार्गदर्शनाने आमचे गणू बाबा गोगावले आमचे लक्ष्मण बाबा गायकवाड यांच्या सत्प्रेरणेने हा चालत आलेला अखंड नामयज्ञ आमचे महादेव शेठ आमचे रायबा शेठ आमचे खोद बाबा आमचे कृष्णा बाबा खोदर बाबा आमची बरीचशी मंडळी यांनी हे रोपण लावलं. इवलेसे रूप लावेले द्वारी तिचा वेळ गेला हे रोपण आणि ते वाढवण्याचं काम सर्व तरुणांनी केलं. कारण गेले 3 वर्ष सतत जो नामयज्ञ चालू आहे ना सामुदायिक पारायण सोहळा खरोखर ह्या तरुणांचा निवेदन करायचं म्हटलं तर माझ्या कामते गावाचे करू शिकावं बरोबर. सुंदर निवेदन तरुणाचं निवेदन आणि थोराचा आशीर्वाद म्हणून हे निवेदन घडते. प्रस्तुत कीर्तन मी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नामाचं महत्व पटवून देत आहेत. कारण ज्या ठिकाणी नाम असतं त्या ठिकाणी
ठिकाणी भगवंत साक्षी देतो मला. ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितले परी दयापासे पाठवा मी हरपलो किंवा जेते नामग शुभरवा करी दिवा. कारण भगवंताने अर्जुनाला सांगितलं होतं की जिथे ज्या ठिकाणी माझ्या नामाचा उल्लेख असेल त्या ठिकाणी मी अवकाश असेल. कारण मी जरी तुझ्यापासून कारण अखंड वनवासी जरी पांडव होते पण त्यांच्या सहवासातही देखील भगवंत साक्षात होता, कौरवांच्या इथे नव्हता. कारण जर भगवंत आहे ना श्रीमंताच्या घरी जर राहायला शिकला असता ना तर कदाचित माऊलीला हरिपाठामध्ये म्हणावं लागलं असतं द्वारकेदारांना माऊलीला म्हणावं लागलं असतं ज्ञानदेव म्हणे बेसाची द्वारके किती ठिकाणी पुरावे ज्या ठिकाणी नामस्मरण चालू असतं तिथे साक्षात भगवंत अवतार घेऊन नवे नवे स्वतःचं रूप घेऊन उभा असतो. मागे पुढे उभा राही संभाळीत आधी भक्ताच्या ठिकाणी भगवंत जिथे शुद्ध आणि निर्मळ अंतःकरणाने ज्या ठिकाणी नामाचा उच्चार होत असतो त्या ठिकाणी भगवंत साक्षात उभा असतो. कारण कसं आहे आज या ठिकाणी बरीचशी ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित, परंतु माझं ते भाग्यच आहे. बरोबर ना तरी बालक बोबडा बोली का वाकोडा दिसतो का पावली ते शोध करुणी माऊली देवी. कारण माऊलीने सांगितले की जे मी जरी बोबडा बोललो तर शुद्ध आई वडिलांच्या अंतःकरणाने मला ते माफ करावं लागेलच तुम्हाला. कारण वांचनीय माझी बोलती योग्य ते सर्वज्ञ भावदर्श श्रोते काय धड्यावरी सारस होते पडोसी की जे म्हणजे माऊली सांगतात की एवढी ज्ञानी मंडळी या ठिकाणी येणार, एवढी ज्ञानी मंडळी या ठिकाणी बसले की माऊली म्हणतात माझी काय योग्यता आहे. ज्ञानेश्वरी मध्ये बोलली पण मी आज तो वापर करतो माझी या ठिकाणी काय योग्यता आहे. कारण सरस्वतीच्या मुलांना धडे शिकवायचे हे शक्य नाही. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सर्व सामान्य जीवांसाठी, कारण हा अभंग आहे ना एक नाम तर आहेच पण संकट विमोचक पण आहे बाबा. कारण संकट विमोचक हा अभंग बोलला जातो. कारण ह्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सूचना पण केली, सामान्य जीवाला सूचना केली. कारण बाबा रे कारण संत ज्यावेळी उपदेश करतात सूचना करतात त्यावेळी असे सूचना कोण करू शकत नाही, उपदेश करू शकत नाही. कारण स्वतः त्याचा अनुभव घ्यावा लागतो. कारण डायरेक्ट आपण दुकानदार म्हणलं की मी लगेच अर्धा किलो भावात दुकानात कुठे धान्याचा भाव सांगू शकत नाही. त्याला पहिलं आपण पहिले ते करावं लागतं. संतांनी जे अभंग लिहिले सामान्य जीवन, माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली कोणासाठी लिहिली? सामान्य जीवांसाठी. माझ्या सामान्य जीवांचा उद्धार व्हावा म्हणून लिहिली. जे खळांची वैकंठी सांगतो तया सत्कर्म गती वाढव होता परस्परी पडो. कारण माऊलींनी पसायदांमध्ये एवढं विशाल मागणं केलं महाराज. कारण त्यांनी सांगितलं भगवंताला मला दुसरं काय नको, माझ्या समाजामध्ये जो वाकडेपणा मला आहे ना
हाईट लावून जावं एवढी विशाल मागणी ठेवलेली केलं विठाला तुकाराम महाराजांचा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज सामान्य तुकाराम महाराजांचा कारण ह्या आपल्या संप्रदायामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु पदवी तिघांनाच आहे महाराज कृष्ण वंदे जगद्गुरु आद्य गुरु शंकराचार्य आणि तिसरे संत तुकाराम महाराज जगद्गुरु जगद्गुरु तुका अवतार रामायाचा संप्रदायाचा कळांचा कारण हे अवतार जे आहे हे सर्वांना म्हणजे ज्ञान आहे कारण संतांची परंपरा आहे ही परंपरा चालत आलेली आहे कारण तो इमारती मावळे संतांनी जी रचली ना ही वेगळ्या प्रकारे ज्याने ज्याने प्रत्येकाला ते उंची दिलेली आहे ज्ञानदेवे रचना तुका झाला माझ्या तुकाराम महाराजांचा खूप मोठा अधिकार महाराज तुकाराम महाराजांनी वैरागी अशा उठून मला माहितच नाही पापा पाठी मागे येऊन बसते पण काय आता मी बिलकुल घाबरणार तर कसं असतं 5-6 मुलं जर एकत्र खेळत असतील ना आणि त्या मुलांपैकी एखाद्या मुलाचा आई वडील त्या मुलांच्या बाजूला असू दे त्या ज्या 10 मुलांपैकी ज्याचा आई वडील बाजूला त्या मुलांची जी पावर असते खूप मोठी पावर असते मला आज या ठिकाणी साक्षात माझ्या परमात्मा पिताश्री या ठिकाणी उपस्थित जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या सामान्य जीवाला सांगितलं की बाबा तुकाराम महाराजांनी कोणकोणती भाषा वापरली आपल्या सामान्य जीवासाठी भरपूर भाषा वापरल्या लागूनिया पाया विनवीर अहंकाराने सांगे तुका नाम घेता वरडूनही सांगितलं पाया पडूनही झडकोरणी सांगितलं किती प्रकार वापरले तुका म्हणजे गेलो सांगता स्वतःला शिवी देखील घेतो पण आपला सुधारण्याचा प्रयत्न होत नाही कारण नामाच्या विरोधात वर्तमान काळामध्ये बरीचशी लोक नामाच्या विरोधात आहेत आपल्या संप्रदायामध्ये आपण ते टिकवणं पण हे नाम गुरूंच्या मुखातून येतं ते टिकवण्यासाठी भरपूर लोक विरोधात आहेत आपल्या संप्रदायाच्या वारकरी संप्रदायाचे बऱ्याच ठिकाणी किती लोक असे अपमान करतात कारण संप्रदाय हा मुळात मोठा संप्रदाय
मोठ्याला त्रास समाजात होतो हे नाही. तर ते चुकून जर कधी आपला आस्था चॅनल असतो टीव्हीवरती, आस्था चॅनल, आणि त्या चॅनलवरती आहे ना संत मोरारी बाबांची एक भागवत कथा असते आणि रामायण कथा वगैरे असतात. कारण आस्था चॅनल आपण कधीच लावत नाही चुकून, आपण बघतच नाही. संत मोरारी बाबांचा एक दृष्टांत होता. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आजच्या वर्तमान काळामध्ये बरीचशी लोक या नामाच्या विरोधात आहेत, नामाच्या विरोधातच आहेत. कारण एक महिला असते आणि ते ना तिला बिलकुल नाम आवडत नाही, अजिबात नाम आवडत नाही. नाम म्हटलं ना की तिथे ते नको उठायचं. पण योगायोग असा झाला माऊली की ती एकदम वारकरी घराण्यात पडली. तिचं लग्न झालं ना, एका वारकरी घराण्यामध्ये तिचं लग्न झालं. आणि एवढं वारकरी घराणं होतं ना, त्या घरामध्ये नेहमी सकाळी काकड आरती, रात्री हरिपाठ व्हायचा. एवढं ते वारकरी संप्रदायाचं घर होतं. पण योगायोग असा होता तिचं दुर्भाग्य, तिचं हरिपाठचा सकाळी काकडा चालू केला ना, काकडा जर चालू केला ना तर ती रात्रीची भांडी सकाळी घासायची. का तर मला त्या भांड्यांच्या आवाजामुळे त्याचं देवाचं नाव ऐकायला येणार नाही, हे तिचा उद्देश असेल. संध्याकाळी हरिपाठ चालू झाला की ही कपडे धुवायची. म्हणजे ती एकदम नामाच्या विरोधात असायची. पण योगायोग जरी गावात सप्ताह चालू झाला ना तरी ही माहेरला जायची. माहेरची लोक विचारायची का आज संक्रांत नाही, रक्षाबंधन नाही, भाऊबीज नाही, का नाही. आमच्या गावात ते टपलं सुरू झालं. काय टपलं सुरू झालं का सप्ताह सांगितलं देवाचं नाव मुक्याचं, एवढी विरोधात. आणि एवढी विरोधात असताना योगायोग आहे ना, काय देवाची लीला असेल. माझ्या पांडुरंगाची लीला आहे ना, त्या धर्मपतीला 3 मुलं झाली, 3 मुलगे झाले. आणि ते 3ही मुलगा वारकरी निघाले. वारकरी, एक कीर्तनकार, एक पकवाजकार, एक गायन, एकदम ती मुलं वारकरी निघाले. एवढे वारकरी निघाले तर डिनरच नाही. आजी रात्र न कळे दिवस न कळे, एवढे रात्रंदिवस मग्न असायचे. पण त्याला एक चिन्ह पडलं, प्रश्नचिन्ह पडला की आपण एवढे धार्मिक कार्यक्रम करतोय पण आपल्या जन्मदेत्या आईच्या मुखात अजून एक रामाचं नाव नाही. हा त्यांना पश्चाताप झाला. आणि ते मुखात नाव आईच्या यायलाच पाहिजे ह्या उद्देशाने त्या आईला ते खूप गारा निघायला. पण ती काय मुखात नाम घे नाही. एक दिवशी मोठ्या मुलाने सांगितलं, आई, 3 मुलांनी जमून सांगितलं, आई अगं तू एवढी वर्ष 40 वर्ष तू संसार करतेस पण कधी राम नाही म्हणूस, कधी मुखात हरिनाम नाही तुझ्या, कधी सप्तेर गेली नाही, कधी कोणाला चहा पाजली नाही, तुझ्या हातून हे कधी घडणार. ती बोलली, अरे वेड्यानो, आयुष्यभर मी तोंड वाटवलं नाही, थोड्यासाठी तुम्ही माझं तोंड वाटवत नाही. आणि तिने 5-10 वर्षांनी ती आजारी पडली. आणि आजारी पडल्यानंतर मुलाने हॉस्पिटलला नेली. पण डॉक्टरने सांगितलं की वय झाली, 4 दिवसात मरणार. आता आपल्या कीर्तनात ते म्हातारी ते 4 दिवसातच मारावं लागेल, ते कीर्तन संपणार नाही. 4 दिवसामध्ये मारणार हे डॉक्टरांनी सांगितलं. आई त्या 3 मुलांनी विचार केला, आता आपल्या आईच्या मुखातून हे रामनाम आलंच पाहिजे. कारण आपलं कसं होतं, सांसारिक जीवाचं आहे ना, संसाराचा धंदा जन्माद्वारे केला, मुखी नाही आला. असे कित्येक लोक आपल्या संप्रदायामध्ये आहेत, आयुष्यभर काबड कष्ट करतात, पण देवाचं नाव घ्यायला कबुलीच नाही त्यांची. कारण कसं असतं आपल्या संप्रदायामध्ये, जे आपण एखादा मानकरी जरी घडवला ना आपल्या अर्जुनासाठी, तरी पण लोक म्हणतात करून लागला आणि मग तो सुधारला ना रे, ते सुधरू एवढे विरोधात. आणि त्या आईला त्यांनी त्या 3 मुलांनी विचार केला की बाबा रे, आपण कुठल्याही परिस्थितीत आईच्या मुखातून शेवटच्या क्षणाला पण राम हा शब्द आणायचा. त्यांनी एवढा प्रयत्न केला तर लहान मुलगा बोलला, दादा आपण हे करू.
आपल्या गावाच्या समोर रामाचं मंदिर आहे. तिथं आपल्या आईची खाट आपण घेऊन जाऊ आणि त्या आईला विचारू, देवाच्या समोर खाट ठेवू मंदिराच्या समोर आणि आईला विचारू, आई हे काय? आई हे काय? तेव्हा आई म्हणा हे रामाचं मंदिर. एवढं डोकं लावलं तो नंबरचा भाऊ मला तुझ्या शिक्षणाला खर्च केला तो फायदा झाला, पण योगायोग असा झाला मला. त्या मुलाने आईची खाट त्या गावाच्या बाहेर गेली आणि आईला तिघा मुलांनी विचारलं, आई हे काय? मुलांचा एवढा जीव कानात आला मला. आता माझी आई म्हणाल हे रामाचं मंदिर आहे. ती म्हातारी एवढी एवढी बारामती म्हणजे तिथे मत आलेलं बोलते आणि ती बोलली जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं हे असंच असतं. एवढं तिनं निष्ठा केली की रामाचं नाव घ्यायचं नाही. पण योगायोग काय झाला, तिसऱ्या मुलाने बोलला आता आपण शेवटचा उपाय करायचा. बस शेवटचा उपाय केला ना त्या आई रामाचं नाव घ्या ना. आपल्या बाजूच्या गावामध्ये आपली मावशी राहते आणि तिचा मुलगा राम भाऊ तो आपला मावस भाऊ. त्याला आपण बोलवायचा आणि त्याला बोलवायचा आणि आईचा स्वरूप उभा करायचा आणि आईला विचारायचं, आई तुला बघायला बघ कोण आले? त्यावेळी आई म्हणे माझा राम भाऊ आला. योगा राम भाऊला फोन केला, राम भाऊ आला, लगेच आला. आईच्या मावशीच्या समोर उभा केला आणि त्या मुलाने विचारलं, आई तुला बघ बघायला कोण आले? आईने असे डोळं उघडले आणि म्हणते माझ्या मावशीचं पोरगं म्हणून. एवढी लोक विरोधात असतात नामामध्ये, एवढी लोक विरोधात असतात. किती तुकाराम महाराजांनी भाषा वापरली, खंते त्याने करा होणे गाढव उतरा. कारण तुकाराम महाराज गाढव म्हणते आपल्याला, गाढव आणि खरोखर गाढव सारखंच आपण वागतो ना. गाढव समोर पण आता उभं राहायला म्हणजे बोलणंच आहे. आणि गाढव पण म्हणतो तुकाराम महाराजांनी आपल्याला गाढव म्हणतो. का गाढव म्हणतो त्याचं एक कारण एक माणूस असं एक ग्रस्त सलून मध्ये जातो, सलून मध्ये गेल्यानंतर आहे ना आपलं काय काम आहे, आपल्याला दाढी करायची आणि ते निघून जायचं एवढंच काम आहे. हा गेला सलून मध्ये बसला, इकडे तिकडे बघितलंय आणि त्या सलून वाल्या दादाला विचारले, दादा हा तुमचा व्यवसाय किती वर्षापासून आहे? हो बोला माझ्या बाप दादापासून मी हे करत आहोत आणि मलाही 25-30 वर्ष झाली. तो म्हणला भरपूर दाढ्या केल्या असं. कोण म्हटला? तो माणूस म्हटला. बोलला हा भरपूर दाढ्या केल्या. मला कधी गाढवाची दाढी केली का? तो ग्रस्ताने विचारलं सलूनवाल्या दादाला, तुम्ही कधी गाढवाची दाढी केली का? सलूनवाला दादा खूप हुशार होता. तुम्हाला नाही राव आज पहिलीच वेळ कसं असतं म्हणजे गाढव जरी म्हटले तरी आपल्याला कळत नाही किती मूर्ख माणूस. एवढे विरोधात लोक जातात त्या नाम संप्रदायामध्ये. कारण नामाचं जेवढं महत्व आहे, कारण नामाने किती ऋषी धरले हो. वाल्मिक ऋषी
श्रीराम नामाचा सर्व काळ वाचा उपारटे नाम वाल्मिक बोलिला तोही वृंद केला नारायणे. कारण वाल्मिकाला उपारट उलटे नाव सांगितलं, कारण हा सरळ नाव घेण्याच्या योग्यतेचा नव्हता त्यावेळेस. आणि नारदाने उपारटे नाम सांगितलं नंतर श्रीराम नाम, त्या नावाने वाल्मिकीची तरली त्यावेळेस. आपल्या संसारिक जीवाचं कसं होतं, माऊलीने एक ठिकाणी विषयाचा पडे पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तू गोडू जीवाचे लहान. कारण आपल्याला मुळात आहे ना गोड आहे ते कडू वाटते संसारिक जीवाला, कारण विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कारण आपण जाणे पाये पा दूध पवित्राने गोड पाशी त्वचेची पदराड तरी आविर्या गोचिड अशुद्ध काही नसेवीस. कारण गोचिड आहे ना गाईच्या काशेमध्ये बघा गोचिड असतो. माऊलीने एकदम सुंदर वर्णन केलं त्या ठिकाणी. कारण हे किडीमुगे आहे ना त्यांचं भाग्य आहे. माऊलींच्या मुखातून ते ज्ञानेश्वरीमध्ये पण झाले, माणसाचं नाही झालं. कारण गाईच्याच दुधाला पवित्रता दिली. दूध अनेक ठिकाणी आपला गाई म्हशीचं असतं शेळीचं असतं, पण गाईच्या दुधाला धन्यता दिली याचं एकमेव कारण काय, ही माता आहे. कारण आपल्या संप्रदायामध्ये आपल्या भारतखंडे नरदेव प्राप्ती परम भाग्याची संपत्ती. आपण या भारतामध्ये जन्म घेतला हे आपलं मोठं भाग्य आहे. आणि त्यात महाराष्ट्रात जन्म घेतला हे अधिक भाग्य. गाईच्या दुधाला महत्व का दिले, कारण तो चिंतनाचा विषय वेगळा आहे. पण ज्यावेळी पृथ्वीवर येते मातेने ते फार मला स्वसविना भार मजा आता. कारण ही पृथ्वी माता गाईच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे गेली होती. बरोबर की नाही मला. आणि गाईच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाकडे गेली आणि तुम्ही आता अवतार घ्या सांगितलं होतं. कोणी सांगितलं, पृथ्वी मातेने सांगितलं गाईच्या रूप. आणि गाईच्या दुधाला धन्यता दिली विडाला. संसारिक जीवाला ते वर्णन केलेलं आहे महाराज. कारण गोचिड असं गोचिड गाईच्या काशेमध्ये असतो जास्त करून. आणि त्या गोचिडाला पाशी त्वचेची या पदरा आड. किती माऊलीची भाषा कोमळ आहे. कारण त्या गोचिडाच्या आणि त्या दुधाच्या मध्ये फक्त त्वचा असते, गाईची कातडी असते, पण तो ते दूध सेवन करू शकत नाही. काय लिहिला त्याच्यामध्ये, कारण त्याचं ते भाग्यच नाही. तसं आपल्या संसारिक जीवाचं तेच होते महाराज. कारण आपल्या जवळ आपल्या साक्षात आपल्या समोर आपल्या हृदयामध्ये आपण जेणे देव दिला भजन हा नरदेव जो दिलेला आहे तो भजनासाठी दिलेला आहे, भजनासाठी देव दिला भजन
कारण माऊली त्या पुढच्या ओळीमध्ये पण सांगितले का कमलकंदाने दर्दुरी नांदणूक एकेचे घरी परी परागो शेवीचे प्रमरी इराचे चिवरे. कारण बेडकाची आणि कमळाची नांदणूक एकाच घरी, नांदणूक एकेची घरी. किती भाग्य पण त्या दोघांचाही तिथंच होता असते. भ्रमर म्हणजे भोंगा तो त्याचा आनंद लुटून जातो बाळा. तसं आपल्या संसारिक जीवनात कधी कधी असंच होतं. आपल्या जीवनामध्ये बरीचशी लोक मिळतात पण त्या लोकांपासून आपल्याला काय फायदा आहे आपण पाहत नाही. कारण आता साक्षात गुरुवर आपल्या समोर आहे, आपल्यावर साक्षात गुरुची कृपा झाली तर भगवंताची भेट होणार हे नक्की. पण ते आपण कधी कधी गुरु मिळाला आपण दुर्लक्ष करतो संसारामध्ये. संसारात अडकल्यानंतर आपण जेव्हा प्रत्येक साक्षात गुरुदेव येणार परमार्थ करत असताना किमान महिन्यातून तरी शिष्यांनी गुरुची भेट झाली पाहिजे. हे एक वैशिष्ट्य. या नामाचं महत्व सांगत असताना एवढी या नामाची ताकद आहे महाराज. कारण एके ठिकाणी बघा हिरण्यकश्यप कुठला अवतार होता? हिरण्यकश्यप हा राक्षसाचा अवतार होता. कारण आपण कशावरती बोलतोय? नामाने काय होणार, त्या नामामुळे बरंच काय घडू शकतं जीवनामध्ये. हिरण्यकश्यप हा राक्षसाचा अवतार होता आणि काय होतं त्याची. आणि त्या हिरण्यकश्यपाच्या मनामध्ये आलं की आपण तपश्चर्याला जायचं. आणि तपश्चर्याला जायचं म्हटल्यानंतर तो धर्मपत्नीला म्हणला मी आता 10 वर्ष वनात होतो आणि मला तपश्चर्या करायची. पत्नी म्हणली 10 वर्ष तुम्ही येणार नाही? हा म्हटलं 10 वर्ष येणार नाही. म्हणली ठीक आहे. हिरण्यकश्यप अरण्यात निघून गेले आणि तिकडे ब्रह्मदेवाला ही बातमी कळली. आणि ब्रह्मदेवाला ही बातमी कळाल्यानंतर ब्रह्मदेव चिंतेमध्ये आले. ब्रह्मदेवाला वाटलं की आता जर हिरण्यकश्यपाची तपश्चर्या पूर्ण झाली तर आपली गाठ प्रत्येकाला प्रत्येकाच्या पदाचा हेच आहे. आणि हिरण्यकश्यप आपले ब्रह्मदेव चिंतेमध्ये आले. आणि ब्रह्मदेव चिंतेमध्ये आल्यानंतर नारद महर्षी आपले पुत्र यांचे त्या ठिकाणी आले. आणि बाबांचा चेहरा नर्वस बघितल्यानंतर त्यांना चिंता वाटली. बाबांना विचारलं बाबा का नारद? कोणी विचारलं? नारदाने विचारलं. आणि नारदाने विचारल्यानंतर इथं मुलाचा आणि वडिलांचा संवाद चालला. काही ठिकाणी आपल्या संसारिक जीवाचा संवाद वेगळा असतो. तो संवाद आता जर आपण असं कारण कसं एक मुलगा आहे ना खेळत असतो आणि त्या वडिलांना एक खेळता खेळता त्या एका शब्दाचा अर्थ विचारतो. अर्थ विचारतो बाबा नालायक या शब्दाचा अर्थ काय हो? काय इथं मुलाचा काय मुलांचा वडिलांचा संवाद बघा काय नालायक या शब्दाचा अर्थ काय. वडील बोलतात बाबा ते मला काय विचारतात बाबा सांगा तर नालायक या शब्दाचा अर्थ काय. तो बोलला नालायक म्हणजे ज्याची गल्लीमध्ये फिरायची लायकी नाही ना त्याला नालायक म्हटलं जातं. म्हणजे त्याची 4 चौकात बसायची लायकी नाही त्याला मुला. बापाने मुलाला डबल प्रश्न विचारला बाबा बाळा तुम्हाला हे का विचारलं? त्यावेळी त्या मुलाने सांगितलं बाबा मी ज्यावेळी आपल्या गल्लीमध्ये काल खेळत होतो ना आणि खेळत असताना माझ्याकडून बॉल उडाला आणि समोरच्या अंकलच्या चष्म्यावर पडला. त्यावेळी त्या अंकल मला बोलले बापासारखाच कसा नालायक निघाला. बघा त्या वडिलांना काय वाटलं असं अशी मुलं आपल्या संप्रदाय जन्माला आली काय शुद्ध बीजा मोठी फळे संप्रदायामध्ये चांगली मुलं घडवणं बाबा आज आपला संकल्प खूप मोठा आहे. बाबांच्या मार्गदर्शनाखाली आपला संकल्प आपण घडवणार आणि ही पूर्वजांचा ठेवा आहे आणि ती घडणारच. कारण गोव्याच्या बॉर्डर पासून मुंबईपर्यंत समुद्रापर्यंत आळंदी सोडली तर एकही वारकरी शिक्षण संस्था नव्हती आणि ती आज आपल्या बाबांचं
तर त्या हकीकत सांगितली बाबा रे हिरण्यकश्यप तपश्चर्या बसलेत आणि त्यांची का तपश्चर्या पूर्ण झाली तर आपली शीट जाणार आपलं पद हे ब्रह्मदेवाचे जाणार. नारद महर्षी मुलीचे संत होते नारदाने आपण म्हणतो कळीचा नारद मुली प्रत्येक गावात आपण म्हणतो की आपल्या गावात एक नारद मुली कळीचा झाला कारण आपण व्यावहारिक नारद मुली ठरवतो तो भाग वेगळा आहे. नारदांचं वक्तव्य काय होतं जिथं संतांची आणि देवाची तुटावट पडत होती ना तिथं मेळ घालून देण्याचं काम कार्य करत होते. आणि नारदांनी सांगितलं वडिलांना काहीच काळजी करू नका मी त्या सर्व कामाची जबाबदारी हिरण्यकश्यपाच्या तपाचा भंग करायचं कार्य माझ्या हातामध्ये घेतलं. आणि ज्या ठिकाणी हिरण्यकश्यप ज्या झाडाखाली बसले होते टप्प्याला त्या झाडावर नारद जाऊन बसले बाबा बरोबर. आणि त्या झाडावर बसल्यानंतर त्यांनी फक्त एक मंत्र चालू केला नारायण महा नारायण महा नारायण महा आपल्या वारकरी सांगण्याचा मंत्र नारायण महा. आणि नेमकं हिरण्यकश्यपाला काय ऐकायचं नव्हतं देवाचं नाम न घेणे देवाचे हे फिरीत हिरण्यकश्यप कारण हिरण्यकश्यपाची राजवटी अवघड होती देवाचं नाव घेणाऱ्याला फाशी होती. काय गंमत आहे कारण आजच्या कलियुगामध्ये वर्तमान काळामध्ये आजच्या तेच चाललंय आपल्या संप्रदायामध्ये सत्य वागेल त्याला फाशी खरं ते आपल्या संप्रदायामध्ये एखादा सरळ चांगला सुज्ञान मुलगा किंवा चांगला माणूस ना जगू द्या पण त्याला नाव ठेवणार हो समाज आपला ही हिरण्यकश्यपाची राजवटी म्हणायची. नाम न घेणे देवाचे हे ब्रीद हिरण्य ब्रीद म्हणजे वाक्य हे त्याचं वाक्य होतं पण ते नेमकं त्या नारदाने त्या ठिकाणी नारायण महामंत्र बोलला. नारदाला हे माहित होतं हा मंत्र याने ऐकला की याची तपश्चर्या भंग होणार हा आणि ती तपश्चर्या त्याने तो शब्द ऐकला तात्काळ हिरण्यकश्यप झाडाच्या खालून उठला आणि घरी गेला. नारदाचं काम पूर्ण झालं आणि घरी गेल्यानंतर दुपारीच घरी गेला धर्मपत्नीने तिथे विचार काय त्याची पत्नी आणि त्या पत्नीने विचारलं तुम्ही 10 वर्ष गेले होते दुपारीच घरी आले याचं कारण काय अरे इथं आला स्त्री हट्ट इथे स्त्री हट्ट आला तर पती म्हटलं तर स्त्री हट्ट म्हटल्यावर तो पुरावाच लागतो ते वेगळं कारण पण त्या ठिकाणी पती पत्नीचं नातं वेगळंच आहे आपल्या संसारिक जीवामध्ये ते खरोखर पती आणि पत्नी आहे ना खरोखर आपण मानलंय ना तर विष्णू भगवानच आहे. आपण ते आपल्या संसारामध्ये वेगळ्या काळात घडवत असतो तो आपण संसाराचा राडा पती आणि पती आहे ना एका श्रावण मासामध्ये ती धार्मिक पत्नी धार्मिक असते आणि पत्नी धार्मिक असल्या कारणाने त्या पतीला छंद नसतो की बाबा रे तुम्ही याच्यामध्ये जा ग्रंथ ऐका वगैरे पण ती त्याला आवर्जून सांगते की आज तुम्ही पोथी ऐकायला जा तर तो जातो आणि तिथं ग्रंथ लावलेला असतो हरिविजय ग्रंथ लावलेला असताना तो ग्रंथ ऐकतो दूध असतं ते दूध पितो घरी येतो घरी आलं पत्नीचा संवाद आणि त्या घरी आल्यानंतर ती पत्नी विचारते आज तुम्ही काय तिला एवढा आनंद होतो कारण ती कसं आहे दारुड्याची बायको खरोखर मी नेहमी सांगतो असा कीर्तनच झाली असते माहिती मला दारुड्याची बायको एवढी काळजीपूर्वक संसार करते ना महाराज खरोखर ती काळजीपूर्वकच करणार कारण बुवाना बायका चांगल्या नाही भेटत ती त्या बुवाची कदर करतच नाही खरोखर शांत वंचच आहे आणि त्या पत्नीने त्याला विचारलं तुम्ही आज ग्रंथ ऐकून आला आणि तुम्ही नेमका त्यातून बोध काय घेतला तुम्ही नेमका बोध याच्यामधून काय घेतला तो म्हणला तो बुवा सांगत होता की हरिविजय त्या बुवा सांगत होता की देवाने 16,108 बायका केल्या 16,108 बायका केल्या ती पत्नी म्हणली तुम्ही यातून बोध काय घेतला म्हणला देवाने जर 16,108 बायका केल्या
तर पोते ऐकणारा पासा केला तर काय बिघडते? म्हणजे बघा किती दुर्बुद्धीची लोक आहेत. म्हणजे तसं पांडव प्रतापामध्ये सांगितले आहे, पत्नीला लक्ष्मी मानली तर पतीला पण देव मानला. हा, आणि त्या ठिकाणी हिरण्यकश्यप घरी आले आणि घरी आल्यानंतर ताबडतोब पत्नीने विचारले, तुम्ही का आला? तुम्ही 10 वर्ष ज्या आधी तपश्चर्याला गेले होते तिथे तुम्हाला काय ते? त्या हिरण्यकश्यपाने सांगितलं, हे तुम्हाला विचारू नको आणि मी तुला सांगू नका पाहिजे. कारण त्याला ते नाव घ्यायचंच नव्हतं, फक्त ऐकलं तरी होतं, तरी पण नाव तोंडात घ्यायचं नव्हतं. अमृतचा होता, पण ती स्त्री आणि ती स्त्री असल्या कारणाने स्त्री हट्ट प्रत्येकाला तो पुरवावा लागला. कित्येक ठिकाणी तो स्त्री हट्ट मंदोदरी असेल, एवढी शक्तिशाली रावण होता. शक्तिशाली रावण असताना सुद्धा मंदोदरीला सगळं ते सांगावं लागलं. त्या प्रकारे त्यांनी विचारलं. त्यावेळी तिनं रात्री त्याला 12 वाजेपर्यंत विचारलं. महाराज 12 वाजेपर्यंत विचारलं, तुम्ही का आले? तर तो लास्टला मला म्हटला, ऐकू आलं. काय? मला ऐकू आलं. ती म्हणली, काय ऐकू आलं? तो म्हणला, नारायण नारायण. त्याच्या तोंडातून तिनं वजवून घेतलं, नारायण नारायण ऐकू आलं. आता एवढं म्हणजे माझी योग्यता नाही, तर मी बोलतो. तर दृष्टांत पूर्ण करायचं म्हटलं तर करावंच लागणार आहे. तर नारदाच्या खालीवर आहे. आणि त्याच क्षणामध्ये रजस्वला अवस्थेत होती. काय रजस्वला अवस्था सगळ्यांना समजेल. आणि त्या पिरियडमध्ये असताना अहोरात्र त्या रात्रभर त्याच्या मुखातून नारायण नारायण हा शब्द उच्चारून घेतला आणि संभोग झाला. काय संभोग झाला त्या रात्रीला. आणि कायादू गर्भोदर राहिली महाराज. आणि कायादू गर्भोदर राहिल्यानंतर इंद्राला समजलं. इंद्राला ही बातमी कळली आणि इंद्राला वाटलं, जर कायादूच्या पोटी हिरण्यकश्यप एवढा खतरनाक अवतार आहे तर त्याच्या पोटी जन्म घेणारा मलाही संपवल्याशिवाय जाणार नाही. हा, आणि त्याने इंद्राला ही बातमी कळल्यानंतर इंद्राने 5-6 जण पकडले आणि सांगितलं, कायादूला पकडून आणा, मला तिला मारायचे. त्या ठिकाणी नारद आले आणि नारदाने सांगितलं, इंद्रा मारू नको, सोडून दे तिला. हा, कारण अरे तिच्या पोटी संत जन्माला येणार आहे. तुला माहित आहे का ते पाप काय आहे ते? एक बाळ हत्या आणि स्त्री हत्या, ही 2 पाप तुझ्या हातून घडणार आहे. तू इंद्रा तिला सोडून दे. तुम्हाला नाही जमणार. नारदांचं वाक्य होतं, हिच्या पोटी संतच जन्माला येणार. आणि मग नारदाने त्याच्या इंद्राच्या हातून सोडवली. कायादूनी नारदांच्या चरणी नतमस्तक झाली महाराज. आणि नतमस्तक झाली सांगितलं, नारदा स्वामी, तुम्ही मला फक्त 9 महिने 9 दिवस माझा सांभाळ करा. आणि तो सांभाळ करा, माझी प्रस्तुती झाली की मी माझ्या वाटेला निघून जाईल. नारदाने तिला पर्णकुटीमध्ये ठेवली महाराज. आणि पर्णकुटीत ठेवल्यानंतर 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर ज्यावेळी प्रसूती झाली त्यावेळी ह्या नामाच्या ताकदीवर साक्षात भगवंताचा अवतार फक्त प्रल्हाद जन्माला आला. एवढं जर नामाचं महत्व संतांनी जर पटवून असेल तर तुम्हाला सामान्य जीवाला ते ऐकणं गरजेचं आहे. कारण आपला उद्धार तिथेच होणार आहे, नामाचाच उद्धार होणार आहे. तुकाराम महाराजांनी सर्व भाषा वापरल्या. वैकुंठी सांगितलं, अहंकारोनी सांगितलं, पाया पडून सांगितलं. त्यापैकी एक संसारिक जीवाला तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आजही सूचना दिली. अभंगाचं पहिलं
ताबडतोब, कारण उठा जागेवर आता स्मरण करा पंढरीनाथा. म्हणजे अन्नदाना पुत्र जन बंधू सोयरे विष्णू सर्व मिथ्या हे जाणून शरण का देवाचे नामदेव महाराजांनी सांगितले. सर्व मिथ्या माना ताबडतोब जीवनामध्ये ह्या क्षणोक्षणी करा विचार. कारण ताबडतोब ह्या वरदे जो मिळाला ना, आपण म्हणू आहे वेळ आहे करता येईल असे काय करू नका. कारण ताबडतोब विचार करा त्याचा फायदा काय होईल. आपण असते दुसऱ्याच्या संकट आपोआप निरसन होतं महाराज. कारण कसं ज्यावेळी रामायणामध्ये बघा संकट निरसन होण्याचं एकमेव कारण आहे. ज्यावेळी राजा रावणाचं आणि रामाचं युद्ध संपलं त्यावेळी विभीषणाला राज्याभिषेक झाल्यानंतर ज्यावेळी परतावा आला त्यावेळी लंकेमध्ये अशी मेजवानी ठेवली होती आणि आपण कशी पार्टी ठेवतो आनंदाचा क्षण असले आणि त्या ठिकाणी पार्टी ठेवलेली असताना आपल्या भाषेत साक्षात विश्वमित्र त्या ठिकाणी आले. कारण आपण काय बोलतो संकट निरसन होतं त्या शब्दावर बोलतो आणि विश्वमित्र त्या ठिकाणी आल्यानंतर दर्शनाला लाईन लागली मला आणि दर्शनाला लाईन लागल्यानंतर लाईन हनुमंतराय आपले उभे होते आणि हनुमंतराय त्या ठिकाणी उभे असताना नारद मुनी त्या ठिकाणी परत आले आणि नारदाने विचारलं हनुमंतराय ही लाईन कसली आहे. तर हनुमंतराने सांगितलं तुम्हाला माहित नाही आज या ठिकाणी विश्वमित्र आले. त्यावेळी नारदाने बोलले अरे हनुमंतराय विश्वमित्र रमेशच्या नादी लागून कुत्रा झालेला माणूस तुम्ही त्या तुमच्यासारखे विद्वान मंडळी त्यांच्या दर्शनाला जाताय हे मला तर पटत. कारण रमेशच्या नादी लागून विश्वमित्र तपयाखाली कुत्रा होणे हिंडे होणे असे बोलले थोर थोर तिथे जीव किती पामर असे त्या स्त्रीचा सुमार रमेश आणि त्या ठिकाणी त्याला तो कालबोट लागला विश्वमित्राला 60,000 वर्ष किती वर्ष 60,000 वर्ष तपश्चर्या केली पण रमेशच्या एका पायाच्या चालामुळे त्याचे तपाची भंग झाली आणि तो ऋषी त्या ठिकाणी आल्यानंतर दर्शनाला लाईन लागली होती. नारदाने सांगितलं हनुमंताला कुत्रा होऊन झालेला मनुष्य देहामध्ये तो माणूस आणि त्यांच्या दर्शनाला तुम्ही उभे मला तर पटत नाही. त्यावेळी हनुमंताने त्यांचं ऐकलं आणि साईडला झाले आणि दुसऱ्या बाजून नारद मुनी विश्वमित्राला जाऊन भेटले आणि विश्वमित्राला सांगितलं अहो आम्ही लाईव्ह बोलतो कधीचा नारद हे शब्द त्यांना म्हणतेच आहे. त्या ठिकाणी परत
विश्वामित्रांना भेटले आणि विश्वामित्रांना सांगितलं, अहो विश्वामित्र ऋषी, आम्ही ज्यावेळी दरबारात आलो त्यावेळी हनुमंतरायाने विचारलं ही लाईन कसली आहे, तर ते बोलले, अहो इथे विश्वामित्राची लाईन आहे, तो कुत्रा होऊन झालेला माणूस तुमची विटंबना केली हो, मला तर योग्य नाही सांगितलं कुणी पहिलं हनुमंताला त्यानेच. तर त्यावेळी विश्वामित्र रागात गेले आणि रामाला सांगितलं, राम प्रभू मला हे जाणणार ना तुमच्या दरबारात हा मला अपमान सहन होणार नाही. हा आणि सहन होणार नाही. मी उठलो, मी निघालो, विश्वामित्र निघालो. नंतर रामप्रभूने बोलतो हे केलं. रामप्रभू बोलले, कोण तुम्हाला बोलले एका बाणा शिर उडवतो. एक वचनी होतं, रामराज्य होते, एक बाणी एक वचनी एक पत्नी, आणि ते रामराज्य होतं. आणि त्या मुखातून गेलेला शब्द होता कोणाचा, रामाचा, ते एका बाणा शिर. ज्यांनी रामायणामध्ये एवढे चांगलं कार्य केलं त्याचं शिर उडवण्यासाठी रामप्रभूला ते करावं लागलं, वचन मनातून गेलं. आणि ते हनुमंताला बातमी कळली आणि हनुमंताला आता वाटलं की माझं शिर रामप्रभू आता म्हणजे बाण सोडणार, माझं शिर उडणार. हनुमंताने परत नारदाला विचारलं, नारद बरं आहे काय तुम्ही केलेली? नारद म्हणते मी काय केलं? अहो म्हणजे तुम्ही तर या प्रकार केला, मला पहिलं बोलले ना, दुसऱ्यांदा तिथे जाऊन सांगितलं. तर नारद म्हटलं तू माझं ऐकतं का? हनुमंतरायाला म्हटले माझं ऐकतं का? हनुमंतराय म्हटलं अजून कुणाचं ऐकून वाटलं झालं तुमचं. आता म्हटलं शेवटच्या सणाला काय होईल ते तुमचंच ऐकतो. आणि हनुमंतराला सांगितलं तुम्ही काहीच करू नका, काहीच करायची गरज नाही, फक्त नामचिंतन करा. आणि हनुमंतराय नदीवरती गेले आणि नदीवरती गेले श्रीराम जय राम असा मंत्र चालू केला. आणि एकदम रामाच्या चिंतनामध्ये असताना इकडे विश्वामित्राने सांगितलं, रामप्रभू तुमचा एक बाणीपणा गेला कुठे? त्यावेळी रामप्रभूने बाण लावला आणि एक नाही दोन नाही 5 बाण सोडले. आणि 5 बाण सोडल्यानंतर एक बाण परत आला आणि परत भात्यामध्ये अडकला महाराज. त्यावेळी विश्वामित्राने सांगितलं, कुठे गेला तुमचा एक बाणीपणा रामप्रभू? त्यावेळी रामप्रभू बोलले, मलाही कळलं नाही काय, मला हे समजलं नाही. त्यावेळी साक्षात ते दोघं जण काय घडलंय, बाण कुठून परत येतो आणि त्या आवाजाच्या मंत्राच्या आवाजाच्या ध्वनीने त्या ठिकाणी गेले. तर तुझ्या नावाचा महिमा, एवढ्या तुझ्या नावाचा महिमा मला नकळे, मलाच माहिती माझ्या नावाचा महिमा काय असेल. एवढा नामाचा महिमा, त्या नामाच्या चिंतनाने कुठलेही संकट नष्ट होतात महाराज. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्यांनी सांगितलं, दयाच्या चिंतन तराल दुर्घट आणि मग हे सर्व चिंतन नष्ट होतं. पण त्याआधी दुसरी सूचना त्यांनी दिली, काय? जन्मनी या कुळी, जन्मनी
जन्मनिया मुळी वाचेस तरी आजी देव ज्या मुळात आपण जन्म घेतला त्या मुळामध्ये आपण मुखातून गुरूंच्या मुखातून आलेलं नाम हे आहार विषयाचा अर्थ रात्रंदिवस त्याचं दिनरजनी हाची धंदा गोविंदाची डोवाळी आपण ते काय चिंतन केलं रात्रंदिवस जर चिंतन कामामध्ये काही म्हणा हे जर घडलं तर आपल्या पोटी कुळाचा उद्धार होईल हे अभंगाचं शेवटचे
कारण शुद्ध अंतकरणाने आपण भावनेने तुका म्हणे अवघे पिके भावावे मीठ नाही अंत तेने नाही. जसं जेवणामध्ये मीठ नसल्यानंतर ते पिकं असतं त्याचप्रमाणे आपल्या परमार्थ करत असताना नामचिंतन करत असताना आपण जर श्रद्धेने आणि अंतस्करणाने जर घेतलं तर ते फळद्रूप होतं. ते घ्यायचं कसं?